स्कूल बसची 15% भाडेवाढ होणार. सरकारच्या मध्यस्थीला अपयश. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याचा फटका. पालकांना जवळपास 500 ते 1000 रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसणार. अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूरमध्ये एटीएसकडून 4 युवकांची 11 तास चौकशी. श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये 4 युवकांची 11 तास चौकशी. पाकिस्तानी गँगस्टरांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी. ठाणे पालिकेकडून खारेगावमध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय. क्रिस्टल हाऊस इंडिया या संस्थेतर्फे 8 जूनपासून नर्सरी ते 2री पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती. डी.के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तर जी. परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री. शपथविधी वेळेला सिद्धरामय्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान. 13 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. कॉक्रोच जनता पार्टीकडून 3 प्रवक्त्यांची घोषणा. पक्षाची भूमिका आणि आंदोलनासंबंधी मुद्दे सांगण्याची जबाबदारी. सौरभ दास मुख्य प्रवक्ते तर विजय दहिया आणि आशुतोष रांका यांची प्रवक्ते म्हणून निवड. कॉक्रोच इज बॅक या ट्विटर अकाउंटवर दिली माहिती. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याविरोधात ओबीसी नेते आक्रमक. सरांगेंच्या भूमिकेविरोधात 12 तारखेला रस्त्यावर उतरणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. बावनकुळे नाव लावतात. ओबीसींचं आणि काम 96 कुळ्यांचं करतात. शेंडगेंचा आरोप. पीसीएस प्रकरणी मतीन पटेल पुन्हा नाशिक पोलिसांच्या समोर होणार हजर. याआधी 2 वेळा त्याची चौकशी. मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम एसआयडीकडून सुरू. त्याच्या फोनवरून जलिलांसह इतर पदाधिकाऱ्यांसोबत संभाषण झाल्याची माहिती. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीनं कोल्हापुरात वातावरण तापलं. भोसलेंचा समर्थ पॅनल आणि पाटकरांच्या चित्रकर्मी पॅनलमध्ये लढत. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार आरोप प्रत्यारोप. निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप व्हायला नको. अभिनेत्री वर्षा उसगावकरांचं वक्तव्य. कांदिवलीमधील डहाणूकर वाडी मेट्रो स्थानकामधील छेडछाड प्रकरण. अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या नंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे. सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी. आंदोलकांची डहाणूकर वाडी मेट्रो स्थानकाच्या कार्यालयामध्ये धडक. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. अंधेरी सबवेसाठी 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानंतर पुन्हा उपाययोजनांवर चर्चा. अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार. गारगाई धरण प्रकल्पाचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार. प्रकल्पासाठी 657 हेक्टर जमीन संपादित. केंद्र आणि राज्याच्या आवश्यक परवानग्या जुलैपर्यंत मिळण्याची अपेक्षा. तर बाधित 4 गावांचं पुनर्वसन वाडा तालुक्यामध्ये होणार. ठाण्यातील विविध भागामध्ये आजपासून 24 तास पाणीपुरवठा बंद. पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामं आणि आगामी पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. जेम पोर्टलवरून खरेदी करूनही मुंबईतील विद्यार्थ्यांना यंदा उशिरा गणवेश. महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकणार नाही. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून. मराठी व्यतिरिक्त इतर भाषातील फलकांच्या विरोधातील मनसे आक्रमक. प्रत्येक शाखा प्रमुखाला आपापल्या भागातील फलकांची माहिती गोळा करून तक्रारी करण्याचे आदेश. फलक न हटवल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा. भाजप नेते विनोद शेलारांकडून मालाडमधील वाळू माफियांचा पर्दाफाश. विनोद शेलारांनी वाळू तस्कराला रंगेहात पकडलं. आरोपींवर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी. अंबरनाथच्या नामांकित कंपनीमध्ये 80 लाखांची फसवणूक. कंपनीचे डायरेक्टर आणि सुपरवायझरवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बदलापूरच्या स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलन. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवलं. राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुखांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ तसंच मारहाण केल्याचा आरोप. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बस आणि कारचा अपघात. गोरेगावजवळ अपघात झाल्याची माहिती. अपघातामध्ये बेस्ट बस आणि 2 कारचं मोठं नुकसान. अपघातामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात.